काहून लक्ष्मी, बरं नाही वाटत आहे का तुला? खूप घाम येऊन राहिला ना तुला तर. हो काकू, मला बरं नाही वाटत आहे. हो बाबा, आता आपल्या सासूला सांगायला पाहिजे ना की मला बरं नाही वाटत आहे म्हणून. म्हटलं आता थोडा वेळ बसीन तर चांगला वाटेल म्हणून काही सांगितले नाही मी आईंना. पागलच आहे बाबा लक्ष्मी तू. केव्हापासून अशी तब्येत वाटत आहे तुझी? ताप आल्यासारखं वाटते, कसं वाटते? काकू, डोकं दुखत आहे आणि फिरल्यासारखं वाटते डोकं. असं वाटते पडतो की काय बाबा मी. सकाळी पण तसंच वाटत होतं घरी कामं करत होते तर. हो तर सांगायला पाहिजे ना, आपल्या सासूला सांगायला पाहिजे का माझी तब्येत बरी नाही आहे तर मी नाही येत वावरामध्ये म्हणून. आता तू सांगशील नाही तर माहीत होणार आहे का? मी मगाशीच म्हणत होते तुला, आज तुझा चेहरा ना कोमेजल्यासारखा दिसत होता. मला वाटलं काही झाला असेल बाबा तुमच्या सासू सुनेमध्ये, काही बोलले असतील म्हटले मंजुळा काकू. त्यांचा स्वभाव कसा थोडासा तिखटच आहे ना. नाही काकू, आई काही बोलले नाही मला. नाही काही बोललं ना मंजुळा काकू तर सांगत जा माझ्याजवळ. नाही काकू, तसं काही नाही बोलत. तसं मला माहित आहे ना तू काही सांगणार नाही म्हणून. तू समजदार मुलगी आहे. अरे काकू, काहीच नाही आहे ना सांगण्यासारखं. आता घर म्हटलं तर घरामध्ये 4 लोक असले की एकमेकांना बोलतेच माणूस. माझी आई नाही बोलत होती का मला? मग आता सासूने काही बोलले तर काय मी राग मानून घेऊ का? आणि काकू, माझी आई नेहमी म्हणते मला, जर काही बोलली तुझी सासू तर असं समजायचं की माझी आई रागवत आहे मला. असं नाही समजायचं की माझी सासू मला रागवत आहे म्हणून. खरंच बाबा, पार्वतीबाई ना खूप चांगल्या आहेत. मस्त संस्कार दिले आपल्या मुलींना. नाही तर बाबा, आजकालच्या मुली कुठं ऐकतात. आजकाल तर मायलेकीमध्ये भांडण होते. लक्ष्मी, तू माहेरी जात होती का मग वावरात वगैरे? कधी जात होती काकू, सुट्टीच्या दिवशी, रविवारी वगैरे. पण ते पण असे घरी परा वगैरे लावत होते तेव्हाच जात होते. ते पण असंच 2-3 तासासाठी. असं दिवसभर वगैरे काम नाही केली मी वावरामध्ये. आणि काकू, तसा प्रसंगही नाही आला ना वावरामध्ये जायचा. शाळा शिकत होती, कॉलेज वगैरे सुरू होता. मग आता अखरत असेल ना इथं वावरामध्ये येते तर. नाही म्हणायला पाहिजे होता ना सरळ, मी नाही येत म्हणून. काही नाही होत ना काकू. आता दिवसभर तर नाही करत मी. आता बायाही नाही मिळाल्या तर काय करतील म्हणून चल म्हणाले. नाही पण लक्ष्मी, तुझी सासू मोठी शहाणी आहे. मागच्या वर्षी आता लग्न बिग्न झाला तर तुला घरीच ठेवला. नवीन सून आहे म्हणून वावरात आणलं नाही. आणि बघ आता 1 वर्ष झाला तर चल बाई म्हणते वावरामध्ये तुला. काही नाही होत ना काकू, मला वाईट नाही वाटत. बरं वाटते वावरातही. आणि असं नाही म्हणत ना की तू दिवसभर काम कर म्हणून. तुला जेव्हापर्यंत करूशा वाटते तेव्हापर्यंत कर म्हणतात आणि जा म्हणतात घरी. पण मीच राहते मग. पण मी का म्हणतो, आता तू घरी चालली जा. बरं नाही वाटत आहे म्हणते ना. आता का म्हणा बापा हे माझ्या सुनेला. मस्त बसून आहे पाणी प्यासाठी. इतक्या वेळपर्यंत बसून राहावं लागते. मस्त गोष्ट हा काढून राहिल्या दोघेही जणी. लक्ष्मीच्या भरोश्यावर ठेवीन की नाही मजूर तर झाला मग कल्याणच होते. दुर्गा, पाणी आहे का गगऱ्यामध्ये? हो काकू, आहे ना. पेता का तुम्ही? नाही ना, विहिरीकडे गेली होती तर पिऊनच आली. चला बाबा, लवकर पाऊस येते का तर खूप मोसम झाला पावसाचा. झाल्या पाहिजेत तुरी लावून. हो काकू, हो. काकू, लक्ष्मीला बरं नाही आहे ना, तब्येत बरी नाही वाटत आहे म्हणते लक्ष्मी. काहून लक्ष्मी, काय झालं? आणि सांगता नाही येत का तुझी तब्येत बरी नाही आहे तर? एवढा राग आला आहे का माझ्या? वावरामध्ये चल म्हटली तर. नाही आई, तसं काही नाही. मग तसं काही नाही म्हणते. दुर्गाजवळ सांगून राहिली ना, मला नाही सांगत आपल्या सासूला. ठीक आहे म्हणा, दुर्गालाही सांगितली तर ते तुझी काकूच लागते. नाही मंजुळा काकू, मला सांगितलं वगैरे नाही. तर बसली होती तर तिच्या चेहऱ्यावर ते खूप घाम आला म्हणून मी विचारली, काहून बरं नाही आहे का म्हटली लक्ष्मी तुला? आणि आज चेहराही तिच्या असा मुरझिल्यासारखा वाटत आहे. अशी काही बाई सांगत नाही बापा माझ्याजवळ. नाही तर बस तुम्ही म्हणाल की आपल्या काकूजवळ सांगत राहते म्हणून. मग आता का समजू तर मला नाही सांगितलं. अशी नाही म्हणू शकली की आज माझी तब्येत चांगली नाही आहे तर मी नाही येत म्हणून. जबरदस्ती करत होती का मी लक्ष्मीला चल वावरामध्ये म्हणून? तुला वाटत असेल ना काय मंजुळा काकूने जबरदस्ती केला असेल म्हणून? नाही काकू, लक्ष्मी काही बोलली नाही आणि मला काही तसं वाटतही नाही. फालतूच्या आता बोलत नका जाऊ तुम्ही काही पण. नाही तुम्ही वावरातच नाही येणार तुमच्या. आताच येत आहे का तुमच्या वावरामध्ये? आधीपासून येत आहे ना. हो पण मी का म्हणतो, आपल्याला का चांगला नाही वाटत आहे, तब्येत बरी नाही वाटत आहे तर सांगायला पाहिजे ना. आता मला माहित आहे का तिची तब्येत चांगली नाही आहे म्हणून? का डोका की का दुखत आहे का काय लक्ष्मी? हो आई, डोका दुखत आहे. जा बाबा घरी जा तू. नारायणला आवाज देते, चालली जा आता. आणि डॉक्टरकडे चालली जाशील. कशाला आई? आराम कर, डोक्याची गोळी खाईन तर आराम होऊन जाईल. बघ आता दुर्गा, तू आहे आता. मी चांगली म्हणतो तिला डॉक्टरकडे जा. ते म्हणते कशाला म्हणून राहिली. नाही लक्ष्मी, आता कसा पाणी पाऊस आला आहे, तब्येतीमध्ये फरक पडला तर डॉक्टरकडे चालला जायचा. अशी कोणती गोळी खायची नाही. बरोबर म्हणते तुझी सासू, डॉक्टरकडे चालली जा. नारायण नारायण नारायण, इकडे ये बरं. काय झालं आई? कशाला आवाज दिली? अरे लक्ष्मीला चांगला नाही वाटत आहे, तब्येत बरी नाही वाटत आहे म्हणते, डोका दुखत आहे म्हणते तिच्या. जा घरी घेऊन जा बरं आणि डॉक्टरकडे घेऊन जाशील. घरीच म्हटलं आई लक्ष्मीला मी नको येऊ म्हणून आज वावरामध्ये. असं म्हणजे तुलाही माहित होता तब्येत बरी नाही आहे म्हणून लक्ष्मीची आज? पण तू पण नाही सांगितलं.
चांगलं काम आहे तुमचं. आई डोक्यात दुखते म्हणत होती ना लक्ष्मी फक्त. म्हणते आराम होईल म्हणते. नाही आराम झाला तर मग येईन म्हणते घरी. चल बापा म्हटलं मग. जा जा घेऊन जा आणि डॉक्टरकडे घेऊन जाशील. ठीक आहे नाही. चल लक्ष्मी. हो हो येते. आई डब्बे घेऊन जाते घरी. हो घेऊन जा ना. अहो कधी लागेल नंबर. मला तर बसू बसू त्रास येऊन गेला इथं. 1 तास झाला इथं बसली आहे तर. त्याच्यापेक्षा नाही आली असती ना, घरीच आराम केली असती तर बरं झाला असता. लागेल लागेल लक्ष्मी. बस आता थोड्या वेळ थांब. 3-4 पेशंट आहेत आतमध्ये. ते झाले की मग तुझाच नंबर आहे. डॉक्टर बाहेर होते ना, आले नाही लवकर, त्याच्यामुळे गर्दी झाली. आणि आता मोसम खराब आहे वाटते. खूप गर्दी आहे हॉस्पिटलमध्ये. हो पण आता एखादा सिरियस पेशंट राहिला असता तर मग कसं झालं असता. जागेवरच सटकायचा का मग. असं नाही का आपण त्यांच्या सुट्टीच्या वेळेवर आलो म्हणून. सायंकाळी 4 वाजेपासून तर 8 वाजेपर्यंत असा वेळ आहे ना. मग बरोबर 4 वाजेच्या आधी डॉक्टरांनी यायला पाहिजे की नाही हॉस्पिटलमध्ये. हो ना लक्ष्मी. मलाही खूप गुस्सा आली आता. असं वाटतं इथून चालले जावं दुसऱ्या डॉक्टरकडे. आपण तिथंही अजून गेल्यानंतर थांबावंच लागते. आधी नंबर लावा मग थांबा. त्याच्यापेक्षा आता अर्धा तास इथंच थांबू. हो आता थांबावंच लागेल ना. हो मिस्टर इथं गर्दी करू नका. आता इथं नाही थांबायचं तर कुठं थांबायचं सिस्टर. बाहेर थांबा तुम्ही. पेशंटला भेटलं ना, झालं ना, आता बाहेर निघा तुम्ही. अजी सिस्टर मी माझ्या पत्नीला घेऊन आलो आहे इकडे मॅडमला दाखवायसाठी. तब्येत खराब आहे तिची. असं असं तुम्ही आपल्या पत्नीला घेऊन आले का. सॉरी मला वाटलं तुम्ही पेशंटला भेटायसाठी आले असणार. एक वार्ड नंबर 12 मध्ये पेशंट आहे. तिथं खूप येतात भेटायसाठी. मला तेच वाटलं त्यांचेच नातेवाईक असाल असं वाटलं. काय सिस्टर काही पण बोलता तुम्ही. सॉरी लक्ष्मी कोणाचं नाव आहे. माझ्या पत्नीचं नाव आहे ना. हो सिस्टर माझं नाव आहे लक्ष्मी. चला तुम्ही आतमध्ये. पण सिस्टर 3-4 पेशंट आहेत ना. हो त्यांच्यानंतरच लक्ष्मीचा नंबर लागेल. पण आधी आम्हाला BP वगैरे चेक करावे लागते पेशंटची, त्यासाठी. चल ग लक्ष्मी. हो सिस्टर येते. आणि हो मिस्टर इकडेच थांबा तुम्ही. तुम्ही यायची काही गरज नाही. बरं सिस्टर मी इकडेच थांबतो. नाही सिस्टर मला खूप भीती वाटते. यांना पण येऊ द्या ना. अरे बाबा घाबरायचं कोणतं कारण आहे याच्यामध्ये. काका आम्ही खातो का तुला. नाही सिस्टर मी एकटी नाही येत. वा बाबा काय पेशंट आहेत नाही. जा ना लक्ष्मी. आहो ना मी इकडेच उभा हो. जा. नाही तुम्ही चला सोबत. मी नाही जात. अरे मला नाही म्हणून राहिले ना. ते काही माहित नाही. तुम्ही चला माझ्यासोबत. बरं 2 जण चला. का बाबा डरपोकच आहे वाटते पेशंट. काकू एक विचारू का. विचार ना बाबा. 1 का 2 3 विचार. नाही म्हटलं काकू. लक्ष्मी डोका दुखते म्हणत होती आणि चक्कर आल्यासारखं लागते म्हणत होती. मला तर वाटते दुसरं काही वेगळंच कारण असेल. कशाचं कारण वेगळं. आता कसा हवामान वगैरे चेंज होते ना. किती गरमी होत होती. आता पाऊस आला आणि आता वावरात पण आली. त्याच्यानं होऊ शकते तब्येत खराब. दुसरा कारण म्हणजे काही लागला बिगला म्हणते का माझ्या सुनेला. हट बाबा काकू तसं नाही म्हणत मी. ऐकून तर घ्या. खुशखबर असेल म्हटली काही. नाही हो दुर्गा काही खुशखबर वगैरे काही नाही आहे. हो का काकू. पण काही म्हणा काकू. आता 1 वर्षाला जास्त झाला लग्नाला. आता पाहिजे बाबा खुशखबर. आता दुर्गा तो आपल्या हाताचा आहे का. मागे 1-2 वेळा तर घेऊन गेली मी डॉक्टरकडे. 1.5-2 महिने पाळी नाही आली तर घेऊन गेली मी. म्हणलं होऊ शकते बा खुशखबर. तर कुठला का बापा काही खुशखबर नाही. पण आता कधी झाली होती मग बाहेर केस धुवायला. आता गावीच गेली होती माहेरी. झाली असेल तिथं मी कशाला विचारते. काही नाही. आता हे सर्दी खासी ताप वगैरे मोसमच आहे ना. काही म्हणा काकू तुम्ही. बरोबर तुम्ही लक्ष नाही दिलं लक्ष्मीकडे. मला थोडासा वेगळाच वाटत आहे. अहो दुर्गा तसं असेल ना तर तुझ्या तोंडामध्ये साखर. फक्त साखरच का काकू. अहो दुर्गा तशी नाही म्हणत. जे म्हणत आहे ना तू ते खरं झाल्या पाहिजे बापा. बस भगवानाच्या कृपेने. माझी पण इच्छा आहे की खुशखबर मिळाल्या पाहिजे म्हणून. चल बापा दुर्गा चल. खूप झाल्या गोष्ट्या बिष्ट्या. हो काकू चला. कामही झाल्या पाहिजे. हो काकू बापा काम झाले पाहिजे नाही तर का. मस्त परा बापला पण तुमच्या. चल मग दुर्गा लवकर ते 2 धुरे आहेत पटकन तुरी लावलो करू आणि सुट्टी करू मग. हो काकू. कॉंग्रॅच्युलेशन्स लक्ष्मी. मॅडम कशासाठी कॉंग्रॅच्युलेशन्स. का लक्ष्मी एवढी भोळी आहे का तू. एवढी शिकली सवरली मुलगी आहे आणि समजत नाही का तुला. कॉंग्रॅट्स कशाबद्दल म्हणत आहे तुम्ही. काय मॅडम माझी तब्येत खराब आहे आणि तुम्ही मला कॉंग्रॅट्स म्हणत आहात. काय बापा लक्ष्मी तू कॉंग्रॅट्स म्हणल्यानंतर तर मुलींना समजून जाते की कशाबद्दल म्हणत आहे डॉक्टर म्हणून. समजलं नाही मॅडम मला सांगा ना. अगं वेडाबाई तू आई होणार आहे. खरंच मॅडम खरे बोलता तुम्ही. मी खोटी कशाला बोलणार. मी चेक केली तेव्हाच सांगितली ना. आणि तुझ्या लग्नाला पण 14-15 महिने झाले ना. तुझी पाळीची तारीख किती होती मॅडम. पाळीची तारीख मे महिन्याची 20 तारीख होती मॅडम. तर मग 1.5 महिना झाला. आतापर्यंत चेक नाही केले तू. चेक करायला पाहिजेत होता ना. घरी पण करता येते. तसं नाही मॅडम मला ना रेग्युलर पाळी येत नाही.
मागे 1-2 वेळा असंच झाला. माझ्या सासूबाई घेऊन गेल्या मला डॉक्टरकडे की 1.5 महिना झाला आणि त्यांना पूर्ण विश्वास होता की खुशखबरी मिळेल म्हणून, पण तसं काहीच नाही झालं. कधी 1.5-2 महिन्याच्या नंतर येत राहते मला पाळी. तर मग औषधी करायला पाहिजेत होतं ना. रेग्युलर वाढ येणे आवश्यक आहे. केली होती मॅडम मी, औषधी पण केली होती. तर 1-1.5 वर्ष रेग्युलर आली, मग त्याच्यानंतर नाही आली. असं म्हणजे लग्नाच्या आधी केली होती. हो मॅडम. बघ आता आली नसती आणि घरी औषधी वगैरे खाल्ली असते तू तापाची किंवा डोक्याची गोळी बिडी, तर त्याच्याने काय झालं असतं 8-4 दिवसामध्ये पाळी आली असते तुला. बरं झालं आता तू आली इथं. तर असा निष्काळजीपणा करायचा नसते लक्ष्मी. कोण आले आहेत तुझ्यासोबत? माझे मिस्टर आहेत ना, आहेत बाहेर उभे आहेत. येस मॅडम. सिस्टर यांचे मिस्टर बाहेर आहेत, त्यांना पाठवा इकडे आतमध्ये. येस मॅडम. चेकअप व्हायचंच आहे का बाबा लक्ष्मीच्या? मला पण आतमध्ये येऊ नाही दिला. तुम्ही बाहेर थांबा म्हणतात. खूप उशीर करत आहेत. हो मिस्टर तुम्हाला बोलवत आहेत मॅडम. मला तर बाहेर थांबा म्हटलं ना सिस्टर. हो तेव्हा चेकअप करायचा होता, तर तुम्हाला बाहेर थांबा म्हटलं, पण आता बोलवत आहेत तुम्हाला. कशासाठी सिस्टर? ते आता मला काय माहित. तुम्ही जा, सगळं कळेल तुम्हाला. बरं ठीक आहे. काय झालं डॉक्टर? सगळं ठीक आहे ना? काही घाबरायची गोष्ट तर नाही आहे ना? लक्ष्मी काय झालं? हो ठीक आहे मी ठीक आहे. माझी तब्येत पण ठीक आहे. असं हे आहेत तुमचे मिस्टर. काळजी घ्या म्हटलं. हो मॅडम काळजी घेतो ना मी. काय लक्ष्मी काही पण सांगते तू डॉक्टरांना, आणि काळजी नाही घेत का तुझी? माहित आहे डॉक्टर आज तर नाही म्हणत होती लक्ष्मी की नाही जायचं आहे मला डॉक्टरकडे. मी एखादी गोळी खाईन तर ठीक होऊन जाणार. विचारा मॅडम, मीच म्हटलो हिला की नाही असं गोळी बिडी नाही खायची आपल्या मताने, चल डॉक्टरकडे जाऊ असं मीच म्हटलो. आणि माझी कंप्लेंट करून राहिली तू. लक्ष्मी बरोबर आहे का? अरे बाबा तुमची कंप्लेंट वगैरे केली नाही लक्ष्मीने. तुम्ही खूप चांगलं केलं इथं घेऊन आले तिला लक्ष्मीला. आणि मी काळजी तुम्हाला याच्यासाठी घ्या म्हटली लक्ष्मीची. लक्ष्मी आता आई होणार आहे. काय म्हटलं डॉक्टर? लक्ष्मी आई होणार आहे, मी बाबा होणार आहे. होय तुम्ही बाबा होणार आहात आणि लक्ष्मी आई होणार आहे. तर म्हणून काळजी घ्या आता लक्ष्मीची. हो मी काही औषधे वगैरे लिहून देत आहे, ती घेऊन घ्या मेडिकल मधून. आणि दर महिन्याला चेकअप साठी इथं आणायच्या. हो ठीक आहे ना मॅडम, ठीक आहे. मॅडम दर महिन्याला का बरं यायचं? काही प्रॉब्लेम आहे का मॅडम? नाही काही प्रॉब्लेम नाही आहे, परंतु महिन्याचा चेकअप आवश्यक आहे. हो घेऊन येणार ना मॅडम मी. मॅडम फीस किती झाली तुमची? 200 रुपये. ऑनलाईन आहे मॅडम. हा ठीक आहे, स्कॅनर देते. का करत होते तर काकू? खूप वेळची आवाज देत होती मी. कपडे घालत होती ना, आंघोळ केली तर. आताच आली वावरातून? नाही झाला अर्धा तास. आली तर झाडू झुडू लावली. बाबा काकू झाडू झुडू लावल्या तर लक्ष्मी कुठे गेली? लक्ष्मी नाही आहे घरी. हो तिची तब्येत चांगली नाही आहे, दवाखान्यात गेली आहे ते. काहून का झाला? ताप वगैरे आला का? हो सर्दी वगैरे झाली, डोका वगैरे दुखते म्हणे. हो ना काकू, आता मोसमच आहे सर्दी खांसी तापाचा. हो तर सांगायला तर पाहिजे का चांगला नाही वाटत मला, सर्दी झाली आहे का माझा डोका दुखत आहे म्हणून सांगायला पाहिजे ना. सांगितलं नाही काही नाही. तब्येत चांगली नव्हती लागत तर नाही आली असती वावरामध्ये. वावरात आली होती का? हो मीच म्हणली आता बाया नाही आहेत म्हटले तर ये बाबा थोडा वेळ. तसा शिकते म्हटली माणूस. त्याचाही असू शकते म्हणा. खूप दिवसाच्या नंतर वावरातले कामं केलं तर तसाही थोडासा निघते दुखणं बिकणं. हो निघते नाही तर का. मस्त साडी आहे तुझी तर. कधी घेतली साडी? आताची उन्हाळ्यातली नव्हे का आईच्या इथली? असं उन्हाळ्यातली आहे का? दुसरी साडी घालते म्हटले त्या स्वीटी. नाही मम्मी हेच साडी घाल, नाही मम्मी हेच साडी घाल. मग ते माहित आहे कशी जिद्दी मुलगी आहे तर जो म्हटलं तो करावं लागते. चांगलं आहे ना. झाली का खरेदी करून स्वीटीच्या शाळेची? हो झाली ना बापा. सगळं तिच्या पसंतीच्या घेऊन द्यावा लागला. कावेरी नाही आली होती बापा वावरात आज. तेही गेली होती सामान बिमान घ्यायसाठी. हो का? हो ह्या स्वीटीने सांगितलं असेल पांडूला मम्मी बॅग घ्यायसाठी चाललो. तर तो मस्त रडत होता खरा. मम्मी मला नवीन बॅग पाहिजे, मला जुत्ते पाहिजे, नाही तर मी शाळेतच नाही जात असं म्हणूनच म्हणत होती हे स्वीटी. पांडूला दिसला म्हणून मी म्हणला कोणी असेल बापा. म्हणलं कावेरी तर गेली आहे वावरामध्ये. नाही मग घरी आली होती खरं सांगायसाठी आज नाही येत म्हणून. चलो बापा आता लक्ष्मी याचीच आहे, आता स्वयंपाक करावा लागेल. किती वाजे येतात तर का माहित, लवकर गेले नसतील हे. काकू फोन करून विचारून घ्या. आता नाही करत फोन, आता येत वगैरे असतील तर अजून फालतू गाडीवर. हो तो पण आहे म्हणा. बघते थोडा वेळ वाट, मग नाही येतील तर लावीन फोन. काकू भेंड्या आणल्या का तुम्ही? नाही हो रजनी, वेळच नाही मिळाला तोडायसाठी. हो का? मी म्हणलं भेंड्या आणल्या असाल म्हणून आली होती. नाही रजनी नाही आणली. उद्या येशील ना वावरात तू? हो येईन ना उद्या. आता मग देऊन देईन ना. ठीक आहे ना काकू. नाही मग अशी म्हटली होती की नाही भेंड्या आणाल म्हणून, तर म्हणलं आणला आता जाऊन पाहते.
नाही ते थोड्याशा तुरी लावायच्या होत्या की नाही, तर म्हणलं लावून टाकते. आणि मग खूप काळा काळाच झाला. तर मग हे दुर्गा म्हणते, काकू खूप काळा काळा झाला ना म्हणते, पाऊस आला बिला की नाही म्हणते. तर घरीच नाही जाऊ देणार म्हणते, चला म्हणते आता. आणि मग मलाही वाटलं की वेळ झाली का बापा म्हणले, एकदम सायंकाळ झाल्यासारखाच झाला. मग येऊन गेलो आम्ही. तरी आलाच थोडासा पाऊस. आणि इकडे गावामध्ये एकही पाऊस नाही आला. हो ना, एकही नाही आला बापा. कोणाकडे पडला तर का माहित, काळा काळा तर झाला होता. हो ना, काही समजत नाही या पावसाचा. तेवढा काळा काळा झाला होता तर असं वाटत होता की खूप पाऊस येते का बापा. पण आलाच नाही. वावराकडे तर थोडासा आला म्हणा, सडा शिंपल्यासारखा, पण गावात तर एक थेंब नाही आला बाबा. यावर्षी दुष्काळ आहे का काय तर का माहित, काही समजत नाही पाण्याचा. पाऊसच नाही येईल तर कास्तकार का करेल. मस्त येऊन जाता पाऊस, चांगले नदी नाले भरून देता, मग नाही आला तरी चालते. आता काकू तुमच्या वॉटर पंपाचे आहे तर परे बिरे तरी तुम्ही टाकल्या तर ते आले तरी. ज्यांचे वॉटर पंप नाही आहे, बोर नाही आहे, त्यांचे सांगा ना कसे हाल झाले. तर धान फेकला तर ते वापले नाही बरोबर. कुठून वापतील बापा, पाऊसच नाही आला ना. तेच तर म्हणते काकू. पण रजनी आमचे परे बिरे छान आहेत, मस्त वापले. झाला का तर रजनी स्वयंपाक वगैरे? नाही काकू, व्हायचा आहे स्वयंपाक. आता जाते ना करते. काकू काकाजीनं पाणी सांगितलं होता प्यायचा. हे ना पाणी नाही येऊन पिऊ शकत. सगळ्या दुकानामध्ये आनंदी म्हणतात. काकू दुकानामध्ये गिराईक आहेत ना. आजचीच गोष्ट नाही, दुकानामध्ये गिराईक राहत किंवा नको राहत,